मित्रांनो, जर तुम्ही आजच्या या 7 गोष्टी समजून घेतल्या तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. ही ती गुपिते आहेत जी आचार्य चाणक्यांनी केवळ त्यांच्या निवडक शिष्यांना अत्यंत गोपनीयरित्या सांगितली होती. ही रहस्य तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत, ही कोणत्याही साध्या गुरूंकडून ऐकायला मिळणार नाहीत. ही ती अमोघ गुप्त नीती आहे ज्याच्या जोरावर चाणक्यांनी एका साध्या बांधकार अखंड भारताचा सम्राट बनवले होते. यातील प्रत्येक रहस्य तुमची मेंदूची अशी तिजोरी उघड्यांची थेट पैसा, यश आणि सन्मानाकडे जाते. व्हिडिओ मधील प्रत्येक मुद्दा सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून नीट लक्ष देऊन ऐका, तरच तुम्हाला या मागचे खरे रहस्य उमजेल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक बोनस पॉइंट देणार आहे, जो जर तुम्ही समजून घेतलात तर पैसा स्वतः चुंबकासारखा चालत तुमच्याकडे येईल. हा माझा दावा आहे. चला तर मग या 7 शक्तिशाली रहस्यांचा उलगडा करूया. पहिलं रहस्य: पैसा नेहमी बुद्धीच्या मागे चालतो, भावनेच्या मागे नाही. चाणक्य म्हणायचे, जो मनाच्या आधी जाऊन व्यापार करतो तो गरीब होतो आणि जो बुद्धीने निर्णय घेतो तो सम्राट बनतो. या एका वाक्यात यशाचे सर्वात मोठे सायकोलॉजिकल सूत्र लपलेले आहेत. चाणक्यांचा सांगण्याचा उद्देश हा होता की जो माणूस आपले निर्णय भावनेच्या भरात किंवा क्षणिक मोहात वाहून जाऊन घेतो तो अनेकदा स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वप्नांची होळी करतो. जेव्हा एखादा व्यवसाय फक्त मला करायचा आहे, लोक काय विचार करतील किंवा सध्या हे ट्रेंड मध्ये आहे अशा पोकळ विचाराने सुरू होतो, तेव्हा त्यात सखोल विचार नसून केवळ उथळघाई असते आणि काही नेहमी विनाशाकडे नेते. चाणक्यांचा नियम सांगतो की जर तुमचा निर्णय बुद्धीच्या कसोटीवर उतरलेला नसेल तर तो निर्णय तुमचा पैसा बुडवणारच. कारण पैशांचा संबंध हृदयाच्या हलवेपणाशी नसतो, मेंदूच्या धूर्तपणाशी असतो. आता जरा आजच्या जगाकडे नजर टाका. लोक सोशल मीडियावर कोणाचे तरी भपकेबाज आयुष्य पाहतात आणि स्वतःही त्याच मार्गावर आगळी उडी घेतात. कोणाला तरी पाहिले की त्याने हप्त्यावर नवीन आयफोन घेतला की लगेच स्वतःही विचार न करता कर्जाच्या खाईत उडी घेतात. मग होतं काय? हप्ते भरण्यासाठी महिनाभर ओढताना सहन करावी लागते आणि शेवटी लोक म्हणतात की नशिबाची साथ नाही. पण खरं तर इथे नशीब नाही तर आपली मिडल क्लास मेंटॅलिटी आपल्याला गरीब बनवते. म्हणूनच खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा की खरोखर गरज आहे की फक्त दिखावा. मी माझे कष्टाची फळ चाकतोय की दुसऱ्यांची आधारे डक्कल करतोय. हे सुख आहे की भविष्याच्या तिजोरीवर केलेली कुऱ्हाड. लक्षात ठेवा, पैसा भावनेच्या लाटेत नाही तर विचारांच्या प्रगल्भतेत वाढतो. दुसरे रस्ते: प्रत्येक व्यक्तीमध्ये एक उद्योजक दडलेला असतो, त्याला जागे कर. चाणक्य आपल्या शिष्यांना सांगायचे की प्रत्येक व्यक्तीच्या आत एक व्यापारी दडलेला असतो, पण यशस्वी तोच होतो जो त्याला योग्य क्षणी ओळखतो. ही गोष्ट चाणक्यांनी कोणा सामान्य सभेत सांगितली नव्हती, तर हे ते अभिजात ज्ञान होते जे त्यांनी फक्त अशाच लोकांना दिले ज्यांना आयुष्यात संपत्ती, सन्मान आणि स्वातंत्र्य मिळवायचे होते. प्रत्येक माणसाकडे असे एक युनिक कौशल्य असते जे त्याला गमतीपेक्षा वेगळं बनवते, पण बहुतांश लोक त्या कौशल्याला फक्त पोटापाण्यापुरते मर्यादित ठेवतात. चाणक्य म्हणायचे, जर तुम्ही तुमच्यातील त्या व्यापाऱ्याला जागे केले नाही तर दुसरं कोणीतरी तुमच्या कौशल्याचा लिलाव करून स्वतःची श्रीमंती वाढवे आणि तुम्ही फक्त टाळ्या वाजवत राहाल. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती उत्तम बोलते पण ती व्यावसायिक भाषणाला कधी गांभीर्याने घेत नाही. कोणाला अर्थशास्त्राची उत्तम समज असते परंतु स्वतःसाठी कोणताही प्लॅन बनवत नाही. कोणी लिहिण्यात पटाईत असते तर दुसऱ्यासाठी काम करत राहते आणि स्वतःचे काही सुरू करत नाही. चाणक्यांचा सिद्धांत स्पष्ट होता: पैसा त्यांच्याकडेच येतो जे आपले ज्ञानाचे ब्रँडिंग करण्याची कला शिकतात. गुप्त मंत्र असा आहे की ज्या कौशल्याला तुम्ही आज छोटे समजत आहात तेच कौशल्य जर हुशारीने मांडले तर तुम्हाला करोडपती बनवू शकते. आजच एक कागद काढा आणि स्वतःला हा निर्भीड प्रश्न विचारा: माझ्याकडे असे काय आहे जे शिकून किंवा विकून मी पैसे कमवू शकतो? जर तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारलात तर हे गुपित तुमच्या आयुष्याचा महापरिवर्तन ठरेल. तिसरे रहस्य: तुम्ही कोणासोबत उठता बसता यावरूनच तुमची श्रीमंती ठरते. चाणक्य म्हणायचे की मूर्खाची संगत शहाण्यालाही विनाशाकडे घेऊन जाते. मित्रांनो, ही केवळ तत्वज्ञानाची ओळ नाही तर पैसा कमवण्याचा एक प्रूव्ह फॉर्म्युला आहे. का? कारण ज्या वातावरणात तुम्ही राहता, जसे लोक तुमच्या अवतीभोवती असतात तेच ठरवतात की तुमच्या विचाराची उंची किती असेल आणि तुमची कमाई किती मोठी असेल. आता स्वतः विचार करा, जर तुम्ही अशा 4 मित्रांमध्ये बसला आहात जे दिवसभर नेटफ्लिक्स, पार्ट्या आणि उसने घेतलेल्या पैशांवरची खोटी शान याबद्दल बोलतात, तर तुमच्या मनात कधी कॅपिटल मार्केट, नवीन काम सुरू करण्याचा किंवा हुशारीने निर्णय घेण्याचा विचार येईल का? कधी नाही. पण जर तुमच्या संगतीत असे लोक असतील जे स्वतःच्या पैशाचे नियोजन करतात, सतत काहीतरी नवीन शिकतात आणि प्रगतीचे स्वप्ने पाहतात, तर त्यांच्या रिच माइंडसेटचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर नक्कीच होईल. चाणक्य म्हणायचे, ज्याच्या सोबत तुम्ही पंक्तीला बसता तो तुमच्या भाग्याचा विधाता ठरू शकतो. म्हणून जर श्रीमंत व्हायचे असेल तर कोणता पैसा कमवण्याचा विचार करू नका, तर असे वातावरण आणि असे लोक निवडा जे तुमच्या विचारांना आकाशाची झेप देते. आजपासून अशा 3 लोकांची संगत वाढवा जे कष्टाळू आहेत,
शिकण्याची वृत्ती ठेवतात आणि ज्यांची दृष्टी भविष्यातील संधीवर आहे. मग बघा, पैसा स्वतःहून तुमच्याकडे खेचला जाईल. चौथे रस्ते, ज्या गोष्टी मोफत मिळतात ते सर्वात महाग असतात. चाणक्य म्हणायचे, ही गोष्ट विनासायास किंवा मूल्य मोजता मिळते ती तुमची बौद्धिक क्षमता मूल्यहीन बनवते. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी गोष्ट कष्ट, किंमत किंवा वचनबद्धतेशिवाय मिळते तेव्हा माणूस त्याला हलक्यात घेऊ लागतो आणि हळूहळू त्याची विचार करण्याची पद्धतही अपंग होते. आजच्या काळात बघा, लोक प्रत्येक गोष्ट मोफत शोधतात. मोफत शिकवणी, मोफत बिझनेस आयडिया, मोफत टिप्स. पण या गोष्टी जितक्या मोफत वाटतात तितक्याच त्या महाग ठरतात. कारण एक तर त्या अपुऱ्या असतात किंवा चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या भरकटीने गोष्टी असतात. आणि यामुळे सर्व मौल्यवान प्राणवायू म्हणजे वेळ वाया जातो. चाणक्य म्हणायचे, ज्याने मोफत ज्ञान घेतले त्याने स्वतःच्या भविष्याची होळी केली. श्रीमंत होण्यातील सर्वात महत्वाची गुप्त गोष्ट ही आहे की जे लोक प्रत्येक गोष्ट फ्री मध्ये शोधतात ते कधीच कोणतीही साम्राज्य निर्माण करणार सिस्टीम उभी करू शकत नाहीत आणि सिस्टीम शिवाय पैसा कधीच वारंवार येत नाही. जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचा पैसा, वेळ आणि लक्ष अशा ठिकाणी लावा जिथे गुणवत्ता आहे, जिथे सिद्ध झालेला मार्ग आहे आणि जिथे शिकल्यानंतर कृती करण्याची संधी आहे. आजपासून फुकटच्या गोष्टीची हाव सोडून द्या. फक्त त्यात तुमचा वेळ आणि लक्ष फालतू खर्च करू नका. तिथूनच शिका जिथून तुम्हाला सॉलिड परतावा मिळेल. पाचवे रस्ते, पैसे कमवण्यापेक्षा ते टिकवणे ही मोठी कला आहे. चाणक्य म्हणायचे, तुमची संपत्ती अशा प्रकारे जपून ठेवा की जसे ते तुमचे सर्वात मोठे गुपित आहे. हा केवळ लपवण्याचा विषय नाही तर फायनान्शियल इंटेलिजन्सचा विषय आहे. जिथे माणूस शांतपणे आणि समजुतीने आपले पैसे सांभाळतो तिथेच लक्ष्मी टिकते. चाणक्याचा मंत्र होता, धनाची प्रदर्शन करण्यापेक्षा त्याचे जतन करण्यावर भर द्या. कारण जेव्हा लोकांना दिसू लागते की तुमच्याकडे पैसा आहे तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त लोक तो पैसा तुमच्यापासून हडपवण्याचे मार्ग शोधू लागतात. मग काय होतं, नातेवाईक अचानक आठवण काढू लागतात, मित्र उसने पैसे मागू लागतात आणि फसव्या योजना तुम्हाला आकर्षित करू लागतात. चाणक्य म्हणायचे, जर तुम्ही तुमच्या संपत्तीचा उगाच गादेवाद केला तर ती गिधाडाच्या नजरेत येईल. आजच्या काळात लोक पगार येताच महागडा फोन घेतात आणि पुढचे 12 महिने हप्त्याच्या ओझ्याखाली दबून राहतात. 500 रुपये कमवणे पण 70,000चा खर्च दाखवणे ही मानसिक दारिद्र्याची लक्षणे आहेत. पैसा कमवणे ही तुमची क्षमता आहे पण तो टिकवणे आणि वाचवणे ही खरी मास्टर माइंडची ओळख आहे. तुमच्या उत्पन्नातील किमान 20% भाग आधी स्वतःसाठी बाजूला ठेवा. लक्षात ठेवा, पैसा लोकांना दाखवून तमाशा करण्यासाठी नसून भक्कम भविष्य घडवण्यासाठी असतो. 6वे रस्ते, पैसा तिथेच जातो जिथे व्यवस्था आहे आणि तिथून पळून जातो जिथे अराजकता आहे. चाणक्य म्हणायचे की ज्या ठिकाणी शिस्त नसते तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही. हे वाक्य त्यांनी सामान्य लोकांना नाही तर राजा चंद्रगुप्तांच्या दरबारात म्हटले होते जेव्हा खजिना रिकामा होत होता. चाणक्याने समजावले होते की जिथे अव्यवस्था असते तिथे धनाची देवी कधीच राहत नाही. म्हणजे जर तुमच्या आयुष्यात दिनचर्या, रचना आणि नियम नसतील तर पैसा एक पाहुण्यासारखा येईल आणि कायमचा निघून जाईल. आजच्या जगात हेच घडत आहे. लोक पैसे तर कमवतात पण त्यांच्या उठण्याच्या वेळेचा पत्ता नसतो, खर्चाचा कोणताही हिशोब नसतो आणि महिन्याच्या शेवटी म्हणतात की पैसा कुठे गेला कळालंच नाही. समस्या पैशांची नाही तर डिसिप्लिनची आहे. तुमचा पैसा एका सैनिकासारखा आहे. जर तुम्ही त्याला आदेश दिले नाही तर तो युद्धभूमी सोडून पळून जाईल. पैसा तेव्हाच टिकतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात कडक शिस्त आणता. शिस्त म्हणजे रोजची एक ठराविक दिनचर्या, प्रत्येक खर्चाचा हिशोब आणि प्रत्येक उत्पन्नाचा नियोजित वापर. आजपासून एक मनी ट्रॅकर बनवा. प्रत्येक महिन्याचा खर्च आणि बचत लिहून ठेवा. 3 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की पैसा आता तुमच्यापासून लांब जात नाही तर तो स्वतःहून तुमच्याकडे शरण येत आहे. 7वे रहस्य, तुमचे प्लॅन्स पूर्ण होईपर्यंत ते कोणालाही सांगू नका. चाणक्य म्हणायचे, तुमचे हेतू तोपर्यंत गुप्त ठेवा तोपर्यंत त्याचे रूपांतर यशात होत नाही. ही गोष्ट त्यांनी अशा प्रत्येक व्यक्तीला सांगितली होती जिला शून्यातून साम्राज्य निर्माण करायचे होते. जे लोक आपले प्रत्येक नियोजन सर्वांसमोर उघडे करतात ते स्वतःचे भविष्य दुसऱ्यांच्या नकारात्मक मतावर सोडून देतात. आजकाल लोक एखाद्या ध्येयाबद्दल विचार करतात आणि लगेच सोशल मीडियावर किंवा मित्रांना सांगून टाकतात. मग होतं काय, एकतर लोक तुमच्या मनात शंका निर्माण करतात किंवा तुमची आयडिया चोरून तुमच्या पुढे निघून जातात. चाणक्य समजायचे की तुमचा प्लॅन तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत तो फक्त तुमच्या डोक्यात आहे. तुमच्या नियोजनाला तुमचे ढाल बनवा आणि कृतीला धारदार तलवार. जेव्हा यश मिळेल तेव्हा जग स्वतःहून विचारेल की तुम्ही हे कसं केलं. आजपासून एक नियम बनवा, कोणतेही नियोजन बोलून दाखवले जाणार नाही तर फक्त काम केले जाईल. जे करणार आहात ते शांतपणे करत राहा. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमच्या यशाचा डंका आपोआप सर्वत्र घुमेल. आणि आता सर्वात महत्वाचं ब्रह्मास्त्र म्हणजे बोनस पॉइंट. पैसा लपवता सिस्टीम हवी जी वारंवार पैसा घेऊन येईल. चाणक्य म्हणायचे, जर फक्त धन हवे असते तो एकदा श्रीमंत होतो पण ज्याला धनाचा उगम सोर्स हवा असतो तो पिढ्यानपिढ्या श्रीमंत राहतो.
बहुतांश लोक विचार करतात की मला पैसा हवा आहे, नौकर हवा आहे आणि खूप हवा आहे. पण चाणक्यांनी राजाला शिकवले होते की खजिना साठवू नका, तर खजिना भरणारी परंपरा निर्माण करा. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच खरी आहे. पैसा कमवणे ही एकदम घडणारी गोष्ट असू शकते, पण ती वारंवार करणे ही एक कला आहे आणि ही कला सिस्टीम मधून येते. सिस्टीम म्हणजे असे कौशल्य जे वारंवार कमाई करून देते, अशी सवयीची सातत्याने प्रगती देते आणि असे उत्पादन किंवा सेवा जी एकदा तयार केली की वारंवार पैसा मिळवून देते. उदाहरणार्थ एखादा शिक्षक ज्याने आपला डिजिटल कोर्स बनवला आहे, तो त्याला दरमहा कमाई करून देतो. एखादा क्रिएटर ज्याचा कंटेंट वारंवार व्ह्यूज आणतो. एखादा गुंतवणूकदार ज्याने योग्य ठिकाणी पैसे लावले आहेत आणि त्याला दररोज व्याज मिळते. पैसा कमवण्यापेक्षा ती यंत्रणा उभी करणे महत्वाचे आहे, जी तुमच्या अनुपस्थितही तुमच्यासाठी हमानी करे. कारण चाणक्यांचा शेवटचा मंत्र होता, जो सक्षम प्रणाली उभी करतो तोच अभेद्य साम्राज्य निर्माण करतो. तर मित्रांनो, जर तुम्ही हे 7 गुप्त मार्ग आणि पोरस पॉइंट नीट समजून घेतले असतील, तर आता तुम्हाला पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही. पैसा स्वतः तुमच्या मागे दासासारखा धावेल. ही चाणक्य नीती केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यात भिनवण्यासाठी आहे. जर आजच्या या गोष्टी तुम्हाला खरोखर पटल्या असतील, तर तुमची श्रीमंती आता केवळ वेळेचा प्रश्न आहे. बाकी तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात. अशाच प्रकारे तुमची विचारशक्ती प्रबळ करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.